तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी विठ्ठल. परमंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांच कल्पतरू सच्चिदानंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगा गिरजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरजी महाराज आदी करून सकल वारकरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या भीमेला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही स्मृतीला अभिवादन करून उपस्थित सर्व श्रोते, अबाल वृद्ध, माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देणं मला कर्मप्राप्त आहे. आणि परिहार द्यायचा तो असा की आपल्या या पावन पुण्यभूमीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणानं पावन झालेली ही भूमी, आणि ज्यांच्याकरता पांडुरंग परमात्मा या भूमीमध्ये आला ते सद्गुरु श्री यशवंत बाबा असतील, त्यांच्याही पदस्पर्शाने त्यांच्या कर्मभूमीने पावन झालेली ही माती आहे. आणि या पुण्य पावन भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. निमित्त सर्वांना ज्ञात आहे. या सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता बहुसंख्येने उपस्थित अबाल वृद्ध श्रोते, माता भगिनी, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील गुणीजन, टाळकरी, वारकरी महाराज मंडळी, आत्ता सुंदर ज्यांनी चाल गायली ते आमचे जीवीचे जिवलग मित्र गुरुबंधू आदरणीय आमचे लांडे महाराज असतील, त्याचप्रमाणे त्यांना ज्यांनी साथ केली ते आमचे जीवश्य कंठस्थ मित्र स्वर अलंकार स्वरभूषण अनिलजी महाराज राहटळ असतील. मृदंगावरती जे साथ करतायत, अखिल महाराष्ट्रामध्ये ज्यांचा पखवाज गाजतोय, मृदंग महर्षी ज्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय वंदनीय राहुलजी महाराज शिंदे असतील, आदरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे हार्मोनियमवरती साथ करतायत आदरणीय आमचे हांडे महाराज असतील. सर्वांच्या चरणी नतमस्तक करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला ते पंचमेध निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे लढीवाळ भक्त आणि एकमेव शिष्य असणारे संत शिरोमणी श्री निळोपराय महाराजांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ निळोपराय महाराज संतत्वाची काही लक्षणं प्रतिपादित करतायत की नेमकं संत म्हणावं कुणाला. ज्यांनी फक्त त्या ठिकाणी साधूंचा वेश बघून भगवे वस्त्र धारण केले त्यांना संत म्हणावं का? ज्यांनी कपाळभर भस्म लावलाय, गळाभर ज्यांनी माळा घातल्या त्यांना संत म्हणावं का? असे काही प्रश्न या समाजासमोर पडले. समाज कुठेतरी चुकीच्या दिशेनं जाऊ लागला. अनधिकारी लोकांना समाज संत म्हणून मानू लागला. त्यावेळेला त्या समाजाकडे बघितल्यानंतर निळोबराय म्हणतायत या समाजाला खऱ्या अर्थानं संत कोण आहे हे दाखवून देण्याची गरज आहे. पूर्वी भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीतेमध्ये संतत्वाची लक्षणंही सांगितली. माऊली ज्ञानोबराय असेल, नाथबाबा असतील, तुकोबराय असतील, अनेक संतांनी सांगितली आहे. परंतु मधल्या काळामध्ये समाज कुठेतरी चुकीच्या दिशेनं चाललेला बघून निळोबरायांनी समाजाकडे बघितलं आणि विचार केला या समाजाला आता संत कोण आहे, संत नेमकं म्हणायचं कुणाला हे आता सांगितलं पाहिजे. म्हणून निळोबरायांनी या अभंगाची निर्मिती केली. या अभंगामध्ये निळोबराय म्हणतात की तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. काय म्हणतात? तेची संत निळोबराय निर्देशित करतात. एखाद्या 4-5 जणांची गर्दी असेल आणि त्यातून जर आपल्याला रामभाऊ ओळखायचा असेल, आपण म्हणलो तो रामभाऊ आहे, ज्याला माहीत नाही त्याला कळत नाही. मग माणूस काय म्हणतो? ते बघा, तो बघा, तो ते
ते त्यांच्या पलीकडचे ते मधले असं निर्देश करतो की नाही आपण, तसं निळोबरायने या ठिकाणी व्याकरणीय दृष्ट्या निर्देशित भाषा वापरली. काय म्हणतात, तेचे संत कोणते, ज्यांचा हेत विठ्ठले. अरे ज्यांच्या अंतःकरणातलं हेतू फक्त विठ्ठल असेल, ज्यांचं अंतःकरण, ज्यांची वृत्ती फक्त भगवान परमात्म्याच्या, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती स्थिर झालेली असेल, त्यांना संत म्हणावं अभंगाचं प्रथम चरण. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात की नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. आता पहिलं लक्षण काय सांगितलं की ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत, ज्यांच्या अंतःकरणातला भाव विठ्ठलाकडे असेल, ज्यांच्या अंतःकरणाचा हेतू फक्त विठ्ठल असेल, त्यांना संत म्हणावं, पहिलं कारण झालंय. दुसरं लक्षण सांगितलंय, नेनते काही टाना टोने नामस्मरणा वाचुनी. जे इतरत्र नामस्मरणाशिवाय जे काही इतरत्र टाणे टोणे आहे, ते टाण्या टोण्यांना महत्त्व न देता जे फक्त नामस्मरणाला महत्त्व देतात, त्यांना संत म्हणावं. हे संतत्वाचं दुसरं लक्षण झालंय. तिसरं लक्षण सांगत असताना म्हणतात की काया वाचा आणि मने धाले चिंतनी डुल्लती. अरे जे कायेनं वाचेनं मनानं भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये, भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये तल्लीन होत असतील, त्याच्या चिंतनामध्ये राहत असतील, त्यांना संत म्हणावं. तिसरं लक्षण. आणि चौथं लक्षण शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. अरे जे देहावरती विरक्त झालेले असतात आणि या प्रपंचिक विषयांचा, प्रपंचिक भोगांचा ज्यांच्या ठिकाणी आसक्ती उरत नाही, त्यांना संत म्हणावं. हे झालं संतत्वाचं चतुर्थ लक्षण. आणि हा झाला एकंदरीत अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. विस्तृत भावार्थ आपल्याला संकल्पनेत बघायचा आहे. त्याआधी तुम्ही सर्वांनी मला एक मदत करायची, म्हणजे उठून इथं कीर्तन करायला मदत नाही करायची. मधून मधून जे विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला सर्वांनी टाळी वाजवायची. हे सांगण्याचं कारण पडलं नाही पाहिजे. त्याचं कारण येऊनही आलोय, बसूनही बसलोय, ऐकूनही ऐकतोय. मग हातानं टाळी वाजवल्यानं आणि मुखानं भगवंताचं नाम घेतल्यानं काय बिघडणार आहे. म्हणून विनंती असेल सर्वांना, ज्या वेळेला मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला सर्वांनी टाळी वाजवा, मुखानं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आज पांडुरंगाची सर्व भक्त मंडळी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेली आहे, जिला आपण देवशयनी एकादशी म्हणून असंही संबोधित केल्या जात आहे. त्या एकादशीला अनेक पालख्या निघतात. संत नामदेवरायांची निघते, संत तुकोबरायांची निघते, माऊली ज्ञानोबरायांची निघते, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची निघते, इकडे संत श्रेष्ठ मुक्ताबाईंची पालखी निघते. अनेक पालख्या मजल दर मजल करत करत, मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरीच्या क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले. कुणी महिनाभर चालत गेलंय, कुणी 1.5 महिना चालत गेलंय. मुक्ताईची पालखी जवळजवळ 1.5-1.25 महिना चालते आहे. विश्वगुरु दादांची पालखी जवळजवळ महिनाभर चालत वारकरी पंढरीला जात आहेत. आता मला सांगा, आज एवढ्या आधुनिक युगामध्ये आपण जगतोय, प्रत्येक घरामध्ये म्हटलं नाही तरी 4 व्हीलर गाडी आहे. मग एवढा अट्टहास कशा करता? एवढं पायी चालत जाणं, त्यामध्ये या वर्षी एवढा पाऊस आहे, या पावसामध्ये ऊन वारा पाऊस थंडी हे सर्व सोसत वारकरी पंढरीला जातोय. त्याचं कारण वारी म्हणजे आमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे, वारी म्हणजे आमच्या भक्तीचं प्रतीक आहे, आणि वारी म्हणजे आमच्या लोकपरंपरेचं, महाराष्ट्र संस्कृतीची ती अस्मिता आहे. म्हणून वारकरी एवढा मोठा अट्टहास करत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन पोहोचतोय. आता त्याच्या चरणाजवळ जातोय म्हटल्यानंतर त्याने कुणाचं तरी चांगलं केलं असेल म्हणूनच वारकरी एवढा अट्टहास करून तिथपर्यंत जातोय ना. आपण जर कुणाशी चांगलं बोललोय तरच उद्या लोक आपल्याला रामराम घालतील ना. आपण एखादा समोर येऊ द्या आणि त्याला विचार, बरं तो काय आला माझ्याकडे आला म्हणून, तो परत तोंड पाहिल का आपलं? म्हणजे आपण चांगलं बोलल्यानंतर समोरचा आपल्याकडे येतोय. पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं संतांच्या घरची कामं केली आहे. नवे नवे जो त्याला शरण जातोय, जो माझो हे अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मला शरण येतोय भगवंत सांगतात, त्याचं मी जन्म मरण निवारण करतोय. नवे नवे त्या भक्ताची संपूर्ण कामं, संपूर्ण जबाबदारी वाहण्याचं काम पांडुरंग परमात्मा करत असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, पडिये देव भाव पुरवी वासना, अंत्य ते आपणापासी न्यावे.
योगक्षेम त्यांचे जाणे जड भरी वाट दावी करी धरून या. अरे भक्तांचं योगक्षेम वाहण्याचं काम तो पांडुरंग परमात्मा करत असतो. भगवान परमात्मा भक्तांच्या जीवनातील संपूर्ण चिंता निवारण्याचं काम करत असतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान परमात्म्यानं 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला आश्वासन दिले, अर्जुना जो मला स्तंभ स्वेद रोमांच असुरभंग अथवे पतुहू वैवर्ण इत्यष्ट सात्विक मतः. हे जे अष्टसात्विक भावाची जी लक्षणं भगवान परमात्म्यानं सांगितली आहे, संतांनी सांगितली आहे, ती अष्टसात्विक भावाची लक्षणं अंतःकरणामध्ये धारण करून जो मला शरण येतोय अशा माझ्या भक्ताचा संपूर्ण कारभार संपूर्ण योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझी आहे. तेषां सततम योगक्षेमम अहम वामी असं धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे. चालवी कामार होऊन या. तो भक्तांच्या चिंता निवारण्याचं काम करतोय, भक्तांच्या घरची कामं करतोय. म्हणून तर एवढा अट्टहास करून वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरीला त्या ठिकाणी पोहोचतोय. पंढरीला पोहोचल्यानंतर भगवान परमात्म्याजवळ दुसरं काहीच मागत नाही. फक्त जातायत, चंद्रभागेचं स्नान करतायत आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती दर्शन ठेवतायत. त्याला काही मागतच नाही, कारण मागण्याकरता तोंड पाहावं लागतंय. आणि मला सांगा, वारकरी पांडुरंगाच्या चेहऱ्याला महत्व देतो का चरणाला महत्व देतो? चरणाला. कारण त्याचं कारण आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखील या. तुमचे मुख देखील आहे का तिथे? नाही, तिथे तुमचे चरण देखील या. म्हणून चरणाला महत्व आहे आणि चरणाकडे तर काही मागू शकत नाही. ज्याच्याकडे मागायचं आहे किमान त्याचा चेहरा तर पाहायला पाहिजे ना. नेमकं देणारा कोण आहे? त्याच्या चेहऱ्याकडे न बघता वारकरी फक्त चरणाकडे बघून त्या ठिकाणी धन्य होतात आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्यावर परत घरी येतात. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या आधुनिक युगामध्ये सुद्धा आज एवढा अट्टहास करत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविक भक्त पंढरीला जाऊन पोहोचतात. आणि जो अंतःकरणातले मल विक्षेप आवरण हे जे काही दोष आहे, हे दोष बाजूला सारून संसारावरची आसक्ती सारून बाजूला सारून जो परमात्म्याच्या चरणावरती लीन होतोय ना, त्याची संपूर्ण जबाबदारी त्याची संपूर्ण कामं पांडुरंग परमात्मा वाहत असतोय. हे आपल्याला जास्त सांगण्याची गरज नाही. त्याचं कारण आपण यशवंत बाबांच्या भूमीमध्ये जन्माला आलेली माणसं आहोत, ज्यांच्याकरता पांडुरंग परमात्म्याने या गेटवरती येऊन ड्युटी करावी, ज्यांच्या पत्नीचं बाळंतपण देवानं करावं, काही संतांच्या घरी कावडीनं पाणी भरावं. ही कामं जर भगवान परमात्मा करत असेल तर भक्ताला दुसरी चिंता करण्याची काय गरज आहे? उद्या एखादा उठल म्हणाल, मला आता माझ्या बँकेतून माझ्या ऑफिसमधून मला सुट्टी भेटली नाही, आता यशवंत बाबांचा महिमा मी ऐकला आणि उठून आम्ही पंढरीला पळू. मग पांडुरंग परमात्मा येईल का आमच्या जागेवरती ऑफिसवर ड्युटी करण्याकरता? नाही येणार. त्याचं कारण ते नुसतं ड्युटी सोडून गेले नाही, त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव होता. आणि पांडुरंग परमात्म्याला तुमचं काय महत्वाचं आहे? पांडुरंग परमात्म्याला फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकानं काय केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली, पांडुरंग परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये भाव ठेवला. त्या भावाचं कारण असं झालं, पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळीहुनी झाला येता. आता पुंडलिकानं काय पेट्या पाठवल्या होत्या का देवाला? काही दागदागिने पाठवले होते का? काही नजराना पाठवलं होता का? नाही. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. अंतःकरणातला भाव भगवंताला महत्वाचा आहे आणि अंतःकरणातला भाव ठेवून त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली आहे. नवे नवे नित्यनेमानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी बाबांनी केली आहे. म्हणून बाबांच्या जागेवरती या ठिकाणी ज्याला मी गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभु प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम, ज्याला मी या विश्वाचा चालक मालक करता करविता ब्रह्मांडाचा धनी म्हणतोय. अरे ज्याच्याशिवाय ज्याच्या सत्तेशिवाय या पृथ्वी तलावरती हे झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही, त्या पांडुरंग म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले चाले हे शरीरा कोणाची आखते, चाले हे शरीरा कोणाची आखते.
थोडं टाळ्या वाजू आमच्या अनिल महाराजांकडे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिविन. अरे हे शरीर, या सृष्टीची जी सत्ता आहे ती कोणाशिवाय चालते, कोणाकडून चालते? त्या पांडुरंग परमात्म्याकडून चालते. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चाळीता. असा जो ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आहे, त्या पांडुरंग परमात्म्यानं यशवंत बाबांच्या जागेवरती येऊन या ठिकाणी सेवा केली, त्यांच्या जागेवरती ड्युटी केली आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आपल्याकरता यावंच लागतंय. जगद्गुरु तुकोबरायांकरता पांडुरंग परमात्मा स्वतः पंढरीहून देऊला आलाय. जगद्गुरु तुकोबरायांकरता आला इथपर्यंत ठीक आहे, परंतु जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्र इतिहास तुम्ही अभ्यासा. जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म होण्याच्या 8 पिढ्यांना अगोदर पासून पंढरीचा पांडुरंग परमात्मा स्वयंभू रूपानं त्या ठिकाणी देऊमध्ये प्रगट झाला. जगद्गुरु तुकोबरायांचे मूळ पुरुष 8व्या पिढींच्या अगोदर, जगद्गुरु तुकोबरायांच्या जन्माच्या अगोदर 8 पिढ्या, त्यांच्या मूळ पुरुषांचं नाव होतं विश्वंभर बाबा. सातारा जिल्ह्यामध्ये 5 गणीच्या पायथ्याशी जावळी गाव आहे आणि त्या ठिकाणी जावळीचे मोरे म्हणून आपण इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे. विश्वंभर बाबा त्या ठिकाणी जावळीचे वतनदार होते, सैन्यामध्ये कामाला होते, परंतु नित्यनेमानं पांडुरंग परमात्म्याची वारी करायचे. वतनदार असून सुद्धा पांडुरंग परमात्म्याची वारी करायचे. पुढे विश्वंभर बाबांना दिहू परगाना मिळाला आणि म्हणून त्यांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब हलवून जे काही इनाम भेटलाय, जे काही परगाना भेटलाय, दिहूमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. विश्वंभर बाबा दिहूमध्ये आले, वय झालं, आता पांडुरंग परमात्म्याची वारी चुकायला लागली. पुढे वारी आली, वयामुळं वारीला जाता येईना, विश्वंभर बाबांना चैन पडेना आणि चैन पडेना. विश्वंभर बाबांच्या अंतःकरणातला भाव पांडुरंग परमात्म्याने ओळखला. विश्वंभर बाबांना त्या ठिकाणी स्वप्नामध्ये दृष्टांत दिलाय. अरे तुमचं जे आंब्याचं वन आहे, त्या आंब्याच्या वनामध्ये मी त्या ठिकाणी प्रगट झालो आहे म्हटले आहे. तुमच्या आंब्याच्या वनामध्ये जाऊन ज्या ठिकाणी तुळशीपत्र, सुगंध बुक्का त्या ठिकाणी पडलेला असेल, सुगंध दरवळत असेल, त्या ठिकाणी जमीन खोदा, त्या ठिकाणी मी स्वयंभू रूपानं प्रगट झालो आहे म्हटले. विश्वंभर बाबांनी दुसऱ्या दिवशी काही 2-5 माणसं बरोबर घेऊन आपल्या इनामाचं जे शेत होतं ते शेत खोदण्याकरता सुरुवात केली. ते शेत खोदल्यानंतर त्या ठिकाणी विश्वंभर बाबांना स्वयंभू रूपानं संयुक्तरित्या पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी आईसाहेबांची मूर्ती सापडली. त्या मूर्तीला वाजत गाजत घेऊन त्या ठिकाणी जो काही इनामदारांचा वाडा होता, जगद्गुरु तुकोबरायांचा, विश्वंभर बाबांचा जो नांता वाडा होता, त्या वाड्यामध्ये पांडुरंग परमात्म्याची स्थापना झाली. विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची त्या नांत्या वाड्यामध्ये विश्वंभर बाबांनी त्या ठिकाणी स्थापना केली आहे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्म्याचं संयुक्त जी मूर्ती आहे, संयुक्तरित्या जे मंदिर आहे, ते महाराष्ट्रामध्ये पहिलं देहू गावामध्ये तयार झालेलं आहे. त्याचं कारण पंढरीला जाऊन बघा, पांडुरंग परमात्म्याचं मंदिर वेगळं आहे, रुक्मिणी आईसाहेबांचं मंदिर वेगळं आहे, परंतु दोघांचंही संयुक्तरित्या मंदिर या महाराष्ट्रामध्ये पहिलं कुठं तयार झालं असेल तर ते जगद्गुरु तुकोबरायांना जन्माला येण्याच्या 8 पिढ्यांअगोदर देहूमध्ये तयार झालेला आहे. असा 8 पिढ्यांचा परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये चालत आला. आणि असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की ज्या घराण्यामध्ये 8 पिढ्यांचा परमार्थ चालत येतोय, त्या घरामध्ये कुणीतरी भगवत भक्त त्या ठिकाणी जन्म घेत असतोय. स्वतः पांडुरंग परमात्मा, विष्णू नारायण परमात्मा त्या भगवत भक्ताच्या रूपामध्ये त्या कुटुंबामध्ये त्या अवतार घेत असतात. म्हणून पुढे विश्वंभर बाबांनी पांडुरंग परमात्म्याची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर
त्यांना पुढे 2 मुले झाले. त्यांच्या पत्नीचं नाव होतं अमाई माता. पुढे हरी आणि मुकुंदा ही 2 मुलं त्यांना झाली आहे. त्या दोघांनी पांडुरंग परमात्म्याची सेवा केली आहे. परंतु क्षात्रवृत्ती असल्यामुळं त्या ठिकाणी सैन्यामध्ये भरती झाले. पुढे परचक्रामध्ये हरी आणि मुकुंदा दोघेही वारले. दोघेही त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत. मुकुंदा महाराजांची पत्नी, पूर्वी सतीची प्रथा असायची, मुकुंद महाराजांची पती त्या ठिकाणी सती गेली आहे. परंतु कर्मधर्म संयोगानं हरी महाराजांची पती गर्भवती होती. अमाई मातेनं सांगितलं, अमाई माता म्हणजे विश्वंभर बाबांची पत्नी आहे, सांगितलं तू सती जाऊ नको, या वंशवृद्धीचा वेळ तुझ्या गर्भामध्ये वाढतोय. म्हणून अमाई माता पुन्हा त्या ठिकाणी हरी महाराजांच्या पत्नीला घेऊन देहूला आली. पुढे त्या हरीपासून विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबापासून पुढे पदाजी नावाचा मुलगा झाला. पदाजीपासून पुढे शंकर, शंकरपासून पुढे कान्हया, कान्हयाचे बोलोबा आणि मग बोलोबाचे तुकोबा, अशा 8 पिढ्यांनंतर जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला आहे. म्हणून तर त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा, आजही तुम्ही देऊमध्ये जा, इनामदारांच्या वाड्यामध्ये आजही पांडुरंग परमात्मा नांदतोय. त्याचं कारण 8 पिढ्यांचा परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यामध्ये चालत आला. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजायचं आहे की आपल्याकडून पांडुरंग परमात्म्याची भक्ती होते आहे. अरे एवढी कोट्यावधी लोकसंख्या या देशाची आहे, देशाची सोडून द्या, एवढी लक्षावधी लोकसंख्या या विश्वामध्ये असून सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं नाम आपल्या मुखाला येतंय. आपण किती स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. कुणाच्या घरात 4 पिढ्यांचा परमार्थ, कुणाच्या घरात 2 पिढ्यांचा, कुणाच्या घरात 5 पिढ्यांचा परमार्थ असेल. ज्याच्या घरामध्ये परमार्थ असेल त्यानं स्वतःला फार भाग्यवान समजावं. त्याचं कारण हे कुणाच्याही नशिबात नसतं. अगा कर्मी जे उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावे यावे देहा एका. पाठीमागच्या कर्माच्या साह्याने आपल्याला त्या ठिकाणी चांगला जन्म भेटला तर समजून चालायचंय पाठीमागच्या जन्माचं पुण्य आहे. आणि भगवत भक्ती होत नसेल, पांडुरंगाचं नाम मुखाला येत नसेल तर समजून चालायचंय पाठीमागच्या जन्माचं काहीतरी पाप असेल. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की 8 पिढ्यांपासून जगद्गुरु तुकोबरायांची पंढरीची वारी नित्यनेमानं चालू होती. म्हणून तर अंतकाळी विठो आम्हासी पावला. 8 पिढ्यांचा परमार्थ त्यांच्या घरामध्ये आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन तुम्ही अभ्यासा, जीवनचरित्र तुम्ही अभ्यासा. नाशिकचे फार मोठे आचार्य डॉक्टर महामंडलेश्वर लवितकर बाबांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रावरती फार मोठं संशोधन केलं आहे. आणि हे जे मी तुम्हाला जी वंशावळ सांगितली आहे, हे चरित्र मी त्या लवितकर बाबांकडे अभ्यासले म्हणून तुम्हाला सांगितलंय. ही वंशावळ त्या ठिकाणी संशोधनातून त्यांनी शोधून काढलेली आहे. 8 पिढ्यांचा परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यामध्ये होता. 8 पिढ्यांपासून पांडुरंग परमात्म्याची सेवा, 8 पिढ्यांपासून पांडुरंग परमात्म्याची भक्ती होती. आणि म्हणून पांडुरंग परमात्मा त्यांच्या वाड्यामध्ये नांदतोय. एवढी श्रीमंती जगद्गुरु तुकोबरायांची होती. केवढी श्रीमंती होती. आज आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांची श्रीमंती काय होती हे आपल्याला आज माहीत नाही. त्याचं कारण आपण कीर्तनामध्ये नेहमी जगद्गुरु तुकोबरायांची गरिबीच अभ्यासत आलो, ऐकत आलो. बरोबर आहे की नाही. जगद्गुरु तुकोबरायांची गरिबी सांगून सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले, परंतु जगद्गुरु तुकोबरायांची श्रीमंती आज समाजापर्यंत पोहोचली नाही. 450 वर्षांअगोदर जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी त्या ठिकाणी महाजनकी होती. महाराज महाजनकी, सावकारकी होती, देऊगावची सावकारकी. महाजन कुणाला म्हणतात? बाजारमध्ये आलेल्या वस्तूंचा बाजारभाव ठरवण्याचा अधिकार ज्याला असतो त्याला महाजन म्हणतात. आणि 450 वर्षांअगोदर ही महाजनकी जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये चालत आली आहे. मला सांगा, जगद्गुरु तुकोबराय काय साधे होते का? पुढे दुष्काळामध्ये दुष्काळ पडला, समाजावरती परोपकार केला म्हणून गरिबी आलेली आहे. परंतु पांडुरंग परमात्म्याचं भजन, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण, त्या विठ्ठलाचं नामस्मरण त्यांनी सोडलं नाही. विठ्ठलाचं नामस्मरण करत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता शेवट भगवंताला खाली यावं लागलं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताची दावा करताय. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाचा टकळा लागलेला आहे. पांडुरंग परमात्मा त्यांना नेण्याकरता येतोय आणि गरुडाचं विमान घेऊन त्या ठिकाणी त्यांना नेण्याकरता येतोय. त्या गरुडावरती बसत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी काळाच्या मानगुटीवरती पाय देऊन त्या ठिकाणी
त्या विमानामध्ये भगवंताच्या कुशीमध्ये जाऊन पोहोचले. ज्या काळाला आम्ही घाबरतोय त्या काळाच्या मानगुटीवरती पाय देऊन जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या कुशीमध्ये जाऊन बसलेत आणि मग म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कधी म्हणतायत, ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या चरण त्यांना प्राप्त झाले, पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन पोहोचले, त्यावेळेला म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हे कुणाच्या मौतीला कुणाच्या दहाव्याला म्हणण्याचे अभंग नाही येते. एखाद्या पेताळाच्या मौतीला आपण जातो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुठं? अमरधामच्या वाट्यावर नाही महाराज. तो विसावा म्हणजे कोणता? पांडुरंग परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये विलीन झाले आहेत. पांडुरंग हे हृदय एक झाले. त्यावेळेला म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. माझं सांगण्याचं तात्पर्य होतं, पांडुरंग परमात्मा त्यांना नेण्याकरता का आला? त्याचं कारण जीवनभर त्यांच्या अंतःकरणाचा हेतू फक्त विठ्ठल परमात्मा होता, पांडुरंग परमात्मा होता. म्हणून त्या विठ्ठल परमात्म्याला, त्या पांडुरंग परमात्म्याला शेवटच्या क्षणी त्यांना नेण्याकरता यावं लागलं. विठ्ठल 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 आणि म्हणून तर अशा संतांचं वर्णन आजच्या अभंगामध्ये निळोबराय करतात की ज्यांचा हेत विठ्ठल आहे, ज्यांच्या अंतःकरणातलं हेत म्हणजे हेतू, ज्यांच्या अंतःकरणातला हेतू फक्त विठ्ठल आहे, त्यांना संत म्हणावं. कित्येक संतांचं चरित्र तुम्ही अभ्यासा. अरे मेल्यानंतर, गतप्राण झाल्यानंतर जर आमच्या चोखोबरायांची हाडं जर विठ्ठल विठ्ठल बोलत असतील तर काय ती भक्ती असेल? एका पूर्वीच्या समाजाला हिणवलं जायचं. आज आपण जातीवाद करू नये, परंतु पूर्वीचा जर आपण काही कालांच्या अगोदरचा इतिहास जर अभ्यासला तर फार मोठा जातीवाद या समाजामध्ये, फार जातींचा पगडा पडलेला होता, फार मोठा जातीवाद वाढलेला होता, फार मोठा जातीवाद वाढलेला होता. परंतु पांडुरंग परमात्मा कुणाच्या जातीला, कुणाच्या श्रीमंतीला भाळत नाही. त्याला काय पाहिजे? फक्त अंतःकरणातला भाव पाहिजे. ऊंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. किंवा चोखा मेळा बंका जातीचे महार आणि त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. म्हणून पांडुरंग परमात्म्याला उच्च आणि नीच असा भेदभाव मान्य नाही. नवे नवे ज्या समाजानं आम्ही उंच आहे, तुम्ही खालच्या जातीचे आहे, हा जो भाव ज्या समाजानं मांडलेला होता, हा जातीवाद ज्या समाजाने पसरवला होता, तो जातीवाद मोडून काढण्याचं काम माऊली ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. एकेकाळी नामदेवरायांचं कीर्तन पंढरीच्या रावळामध्ये चालू असताना नामदेवरायांनी विना उचलला. माऊली ज्ञानोबराय रावळामध्ये येतात आणि नामदेवरायाला सांगितलं, नामदेवा अहो तुम्ही आता कीर्तन चालू करतायत, परंतु मला रावळामध्ये कान्होपात्रा आणि संत चोखोबराय दिसती नाही. त्यावेळेला नामदेवराय म्हणतात, देवा अरे कान्होपात्रेला आणि संत चोखोबरायांना मंदिरामध्ये येण्याकरता बंदी घातलेली आहे. जुन्या लोकांना माहीत आहे, आपणा सर्वांना पांडुरंगाच्या देवळात जाण्याकरता पूर्वी बंदी असायची. सांगितलं कान्होपात्रेला आणि संत चोखोबरायांना मंदिरामध्ये येण्याकरता बंदी घातलेली आहे. माऊली ज्ञानोबर म्हणतात, नामदेवा अरे त्यांना जर मंदिरामध्ये येण्याकरता बंदी असेल तर उद्यापासून रावळातली कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चालू करा. 750 वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची क्रांती जर कोणती असेल तर पांडुरंगाच्या रावळातली कीर्तन माऊली ज्ञानोबरांनी 750 वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणली. ही वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाची क्रांती आहे. सर्वांकरता हे ज्ञानपीठ, सर्वांकरता हे व्यासपीठ माऊली ज्ञानोबरांनी खुलं करून दिलेलं आहे. या ठिकाणी जातीपातीचा भेद नाही आहे. म्हणून मी सांगून गेलो, चोखा मेळा बंका जातीचे महार. कुणाचं अंतःकरण दुखवायचा माझा हेतू नाही आहे, परंतु लक्षपूर्वक ऐका माझा विषय काय आहे. संत चोखोबराय महार समाजामध्ये जन्माला आले, तरी सुद्धा पांडुरंग परमात्म्याने त्यांना अंतःकरणामध्ये सामावून घेतलं. एवढंच नाही, पांडुरंग परमात्मा काय म्हणतोय, अरे सर्व वारकऱ्यांचं, सर्व भाविक भक्तांचं कुलदैवत मी आहे. मी कोण? पांडुरंग परमात्मा. परंतु माझं कुलदैवत कोण आहे? तर माझं कुलदैवत संत चोखोबराय आहे. हे भगवान परमात्म्याचे शब्द नामदेवरायांनी त्या ठिकाणी गाथेमध्ये लिखित केलेले आहेत. आपलं कुलदैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल हे कुळीचे कुलदैवत, परंतु पांडुरंग परमात्म्याचं कुलदैवत जर कोणतं असेल तर ते संत चोखोबराय.
संत चोकोबारायांचा जन्म फार विलक्षण आहे, फार अद्भुतपूर्व कथा आहे. कोरेगावला त्या ठिकाणी एक पांडुरंगाचा भक्त, फार मोठा भक्त राहत होता. पांडुरंगाची निस्सीम सेवा करायचा. पाटील होता गावचा, आंब्याची बाग होती आणि त्याचा नियम असा असायचा, पूर्वीच्या लोकांचा नियम असा असायचा की शेतामध्ये पहिलं पीक आलं तर देवाला किंवा ब्राह्मणाला दान दिले जायचं. आणि या न्यायाप्रमाणे त्यानं मस्त त्या ठिकाणी झाडाचे आंबे काढलेले आहेत. आंबे काढले आणि 125 आंबे त्या ठिकाणी पेट्यांमध्ये, डाल्यांमध्ये भरलेले आहे. किती? 125 बरं का, आकडा चुकीचा नाही आहे. नामदेवरायांच्या बाडामध्ये अभंग आहे. 125 आंबे मोजून या 125. 125 आंबे त्या ठिकाणी डालांमध्ये भरलेले आहेत. आणि पूर्वी ही जी कामं असायची ती समाजाकडे असायची. आणि म्हणून त्या गावामध्ये एक सुदाम नावाचा एक जातीनं कुळीनं त्या ठिकाणी महार असलेला एक पांडुरंगाचा भाविक राहत होता. आणि सांगितलं, सुदामा, अरे ही आंबे पांडुरंगाला पोहोच करायची आहे. म्हणले, पाटील साहेब 2 डाल आहेत, उचलण्याकरता मला एक जोडीदार तरी लागेल. आणि म्हणून दिवसभर गावामध्ये धुंडलंय, कुणी भेटलं नाही. शेवटी पत्नीला सांगितलं, काय करते? ती पत्नी त्याचीच होती महाराज, जिच्या पोटी चोखोबराय जन्माला यायचे होते. ती काय साधी माता असेल, साधी पत्नी असेल. सांगितलं, हो, इतर दुसऱ्याला कोणाला नेण्याकरता मी तर तुमच्याकडे किती दिवसाचा हट्ट करते आहे की धनी मला बी दाखवा ना. मी किती दिवसाचा तुमच्याकडे हट्ट करते की मला पंढरीला घेऊन चला. पाटलाला सांगितलंय की पाटील, पत्नी आणि मी जोडीनं जाऊ का? अरे जा म्हटले, दोघांची वारी होईल. दोघांचा खर्च दिला. मजल दर मजल करत करत त्या ठिकाणी दोघांच्याही अर्धे आंबे, 125 आंबे दोघांच्या डालामध्ये भरलेले आहेत. दोघांच्या डोक्यावरती आंब्यांची डाला आहेत. आणि दोघंही मजल दर मजल करत करत, मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरीच्या क्षेत्रामध्ये येऊन पोहोचतायत. आता काही 2 कोसांवरती पंढरी राहिलेली आहे. आणि सकाळी आता पहाटची वेळ झाली. पंढरीकडे येण्याकरता मध्ये जंगल लागलं. 2 कोस अगोदर जंगल लागलंय. त्या जंगलामध्ये काकडा सुरू झालाय. आणि आता 6 वाजता बरोबर आता कोठे धावे मन अभंग होणार, चंद्रभागेमध्ये स्नान करणार, असं त्यांचं गणित ठरलेलं. आणि परंतु त्या जंगलामध्ये येत असताना पांडुरंग परमात्म्याने ओळखलंय, आज काहीतरी विलक्षण घटना घडणार आहे. तो फार चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ म्हणी, धन्य तुची विठोबा, किंवा न सांगता कळवेती अंतर, विश्वंभर परिहारची न लगे. त्याला काहीच सांगावं लागत नाही. पांडुरंग परमात्म्यानं त्या ठिकाणी म्हाताऱ्याचं रूप घेतलं. म्हाताऱ्याचं रूप घेतलंय. काठी टेकवत टेकवत त्या जंगलामध्ये आलेला आहे. जंगलामध्ये आला, फार कासावीस झालेला आहे. भुकेनं कासावीस झाला. भगवंतानं रूप, आता भगवंताचं रूप असेल ते, त्याला काहीतरी लीला करायची आहे म्हणून कासावीस झालाय. हनुवटी हलते. टेकत टेकत, काठी टेकत टेकत त्या ठिकाणी मालकाजवळ आला. सुदामाकडे आला आणि म्हटले, फार भूक लागली आहे. हा वैशाख शुद्ध एकादशीचा प्रसंग आहे बरं. आज एकादशी आहे म्हटले. आणि तुझ्या डालीतून त्या ठिकाणी मला आंब्याचा वास येतोय म्हटले. खाण्याकरता काहीतरी दे. सांगितलं, बाबा ब्राह्मण होता, ब्राह्मणाचं रूप घेतलं. म्हातारा ब्राह्मण. म्हणले, ब्राह्मण बुवा, अहो हे कोरेगावच्या पाटलाचे आंबे आहेत, हे देवाला पाठवलेले आहेत, मोजून 125 भरलेले आहेत. त्याच्यावरती बडव्यांकरता पत्र लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर एक जरी आंबा कमी भरला तरी त्या ठिकाणी आमच्यावरती कारवाई होईल. माफ करा, मी तुम्हाला आंबा देऊ शकत नाही. आणि पुढे मालक पुढे निघून गेले. पाठीमागून बाई चालत होती. म्हणजे पूर्वी बाया पाठीमागं चालायच्या बरं. म्हणजे पूर्वीचं सांगतो, पूर्वी पाठीमागं चालायचा, मालक पुढे चालायचा, बाई पाठीमागं. देव काठी टेकीत टेकीत त्या ठिकाणी बाईजवळ आला आणि सांगितले, बाई अरे भूक लागली आहे म्हटले, आज एकादशी आहे. तुझ्या मालकानं मला तर काय आंबा दिला नाही. तुझ्याही आंब्यावर, तुझ्याही त्या ठिकाणी डोक्यावरती मला आंब्याचीच डाली दिसते. एक काम कर म्हटले, मला खाण्याकरता काहीतरी दे, मला खाण्याकरता एक तरी आंबा दे. तिने सांगितलं, बाबा अहो हे बडव्यांकरता
पत्र लिहिलेलं आहे, पांडुरंग परमात्म्याकरता 125 आंबे मोजून दिलेले आहे, मला देता येणार नाही. परंतु कासा 20 मन झालेलं पाहून आता बाईचं हृदय जरा हळवं असतं, म्हणून तिने आंब्याची डाल खाली उतरवली आणि त्या ठिकाणी डालीमध्ये हात घातलाय. 4-5 आंबे वरती काढले आणि त्यातून निवडून एक मोठा आंबा, त्या ठिकाणी भरदस्त पिकलेला चांगला गर असलेला आंबा त्या बाईच्या हातामध्ये दिला. लक्षपूर्वक आहे का बरं? त्याच्या हातामध्ये दिला. त्यानं असा आंबा माखला, त्या ठिकाणी तोंडाला लावला, अर्धा आंबा चोकला आणि त्या बाईच्या अंगावर ते फेकून दिला. अरे धर म्हणले, आंबट आंबा दिलाय मला. अरे तुझा जर भाव होता तर तू निवडीत बसली नसती, तुला पटकन हात घालून मला आंबा काढून दिला असता. ज्या अर्थी तू निवडून दिलाय त्या अर्थी तुम्हाला आंबट पाहून दिलाय. आता देवच तो, त्यानं अर्धा चोकला, बाईच्या त्या ठिकाणी अंगावरती फेकून दिला. बाईच्या लक्षामध्ये आलंय, अरे आता हा एक आंबा या ब्राह्मणाकरता दिलाय, आता बडव्यांना जर आंबे कमी भरले तर फार मोठी कडक कारवाई करतील, फार हिणवतील, घालून पाडून बोलतील. म्हणून तिनं काय केलं, तो आंबा त्या ओटीमध्ये बांधला. महाराज आंबा ओटीमध्ये बांधला. मजल दर मजल करत करत पंढरीच्या क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले. महाद्वारा समोर जात आहेत आणि आवाज देत आहेत, अमुक अमुक नावाचे बडवे आहेत का? असा आवाज दिल्यानंतर ते बडवे त्या ठिकाणी ज्यांच्या नावानं पत्र होतं पुजाऱ्यांच्या, ते त्या ठिकाणी बाहेर आले. वरती पत्र लिहिलेलं होतं, अमुक अमुक नावचा पाटील कोरेगावचा, आणि दरवर्षी प्रमाणात देवाकरता 125 आंबे पाठवलेले आहेत, मोजून घ्या. एक आंबा जर कमी भरला तर यांच्यावरती कारवाई करा. आंबे मोजले महाराज, मालकाचे आंबे मोजले, बरोबर भरले. बाईचे आंबे मोजले, बाईच्या पाठीत एक आंबा कमी भरला. 125 आंबे आहेत, 124 आंबे भरले, एक आंबा कुठे आहे? अरे नाही ते बोलायला लागले, अरे देवाचा प्रसाद खाल्ला म्हटले, प्रसाद बाटवला म्हटले, तुम्ही देव माफ करणार नाही. स्वतःला भगवत भक्त समजता, देवाचा प्रसाद खाताय. टाकून बोलू लागले. बाई पुढे आली, अहो असं वाईट बोलू नका, आम्ही आंबा खाल्ला नाही. अरे याच्यावरती पत्रामध्ये 125 आंबे लिहिलेले आहेत, याच्यावरती 124 भरतायत, एक आंबा कुठे गेले? बाईनं सांगितला, या जंगलामध्ये एक वृद्ध ब्राह्मण मला भेटलाय, त्याला खाण्याकरता दिलाय. अरे खोटं बोलते म्हणले तू. खोटं बोलत नाही. त्यानं अर्धा चोकला, माझ्या अंगावरती फेकला आणि तुम्ही आक्षेप घ्याल म्हणून मी त्या ठिकाणी ओटीत बांधून आणलाय. सगळं पंढरपूर गोळा झालं. कशा करता? एका आंब्या करता सगळं पंढरपूर गोळा झालं आणि सांगितलं, अरे दाखव म्हटले आंबा. महाराज आम्ही आंबा खाल्ला नाही. अरे दाखव म्हटले आंबा. त्या बाईनं ओटी सोडली महाराज, त्या ओटीतून त्या आंब्याचं बाळ बाहेर पडलं. महाराज आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, पाठी सकळ पठारीत लोक आले, पाठी सकळ पठारीत लोक आले, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. त्या बाईनं ओटी सोडून दाखवली महाराज. त्या ओटीमध्ये त्या आंब्याचं बाळ झालं. आंब्याचं बाळ झाल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलंय, अरे हा आंबा यांनी खाल्ला नाही, तो आंबा मी चोखलाय आणि त्याच्यातून बाळाचा जन्म झालाय. शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला, शुद्ध एकादशी आंबा बाळाने, शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला, शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला, चोखा जन्म पावला, जन्म पावला, चोखा जन्म पावला, जन्म पावला. संत चोखा मेळा, संत चोखा मेळा, शुद्ध
एकादशी अंबा देवान चोखिला आणि संतोषला देव चोखा जन्म पावला. पुढे चोखोबरायांचं भगवान परमात्म्यानं आंबा चोखला म्हणून त्या बाळाचं नाव पडलं चोखोबा. आणि पुढे त्या चोखोबाचे संत चोखोबराय झाले. भगवान परमात्म्यानं चोखा मेळा संगे ढोरे उडी असं अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे. अनेक कामं चोखोबरायांना करू लागला. एक दिवसाचा प्रसंग आहे. मंगळवेढ्याला त्या ठिकाणी किल्ल्याचं काम चालू होतं आणि त्या किल्ल्याचं दगडी काम समाजाला बोलवायचं म्हणून पंढरपुरातून त्या ठिकाणी चोखोबरायांची नियुक्ती झाली आहे. चोखोबरायांची नियुक्ती झाली. चोखोबराय मंगळवेढ्याला जात आहेत. भिंतीचं काम चालू आहे. पण कर्मधर्म संयोगानं अनावधानानं त्या ठिकाणी काही दुर्घटना घडली. ती भिंत त्या कामगारांच्या अंगावरती कोसळली. सगळे कामगार त्या दगडाखाली चेपले गेले. सगळे कामगार त्या दगडाखाली मारले गेले महाराज. आणि त्या कामगारांमध्ये संत चोखोबराय सुद्धा त्या दगडाखाली चिरडले गेले. संत चोखोबराय चिरडले गेल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ते अश्रू नामदेवरायानं बघितलं आणि सांगितलं काय झालं देवा. अरे म्हटले माझा चोखा त्या ठिकाणी मंगळवेढ्याला त्या ठिकाणी दुर्घटना घडली. माझा चोखा त्या ठिकाणी गतप्राण झाला. जा माझ्या चोखोबाच्या अस्थी गोळा करून आण. चोखोबरायांची समाधी करायची आहे. नामदेवरायानं सांगितलं देवा अरे एवढी लोक त्या ठिकाणी चिरडली गेलेली आहे. चोखोबाची हाडं मला कसं काय समजणार आहे. भगवंतानं सांगितलं अरे जा आणि ज्या ठिकाणी तुळशी बुक्का पडलेला असेल त्या ठिकाणची हाडं त्या ठिकाणी उचलून कानाला लाव. आणि ज्या हाडातून त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल भजन ऐकू येईल ते हाड माझ्या चोखोबाचं असेल. नामदेवराय सांगितल्याप्रमाणे मंगळवेढ्याला त्या ठिकाणी जात आहेत. दगड उचकली. प्रत्येक हाड त्या ठिकाणी कानाला लावून बघितलंय. आणि ज्या ज्या हाडातून पांडुरंग परमात्म्याचं भजन ऐकू येईल ते हाड संत नामदेवरायांनी गोळा करून आणलं. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की अशी कोणत्या लेवलची भक्ती असेल की मेल्यानंतर सुद्धा त्या संतांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. आज जिवंत माणसांची तोंड विठ्ठल विठ्ठल बोलत नाही महाराज. माझ्या चोखोबरायांची मेल्यानंतर त्यांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागली आहे. म्हणून तर निळोबराय म्हणतात ज्यांचा हेत विठ्ठली विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी निळोबा महाराज की जय. म्हणून आजच्या अभंगामध्ये निळोबराय जे वर्णन करतात ना की तेची संत तेची पद कशा करता वापरलंय निवडून दाखवण्याकरता. तेची संत काय ज्यांचा हेत विठ्ठली. अरे ज्यांच्या अंतःकरणातला हेतू विठ्ठल असेल त्यांना संत म्हणावं. अभंगाचं प्रथम चरण. ते काही
काय म्हणतात निळोबराय, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल आहे. अरे ज्यांच्या अंतःकरणातला हेतू फक्त विठ्ठल असेल ना, त्यांना संत म्हणावं. इतरत्र कुणाला संत म्हणू नये. संतांचे ते आप्त न होती संत, माळा मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे न होती संत. महाराज म्हणतात माळा मुद्रा धारण केलं, कुणी भस्म लावलं, कुणी फक्त वरपंग भक्ती करू लागलं, त्या ठिकाणी भगवे वस्त्र एखाद्या साधू माणसांचे बघून भगवे वस्त्र जर धारण करू लागलं तर त्याला साधू म्हणू नये, त्याला संत म्हणू नये. त्यांच्या अंतःकरणातला हेतू बघितला पाहिजे. त्यांच्या अंतःकरणातला हेतू काय आहे, हेतू फार महत्वाचा आहे. या ठिकाणी कदाचित प्रश्न असा निर्माण होईल की आपली संत परंपरा जर बघितली तर माऊली ज्ञानोबरायांपासून म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांपासून तर शेवटचे संत निळोबरायांपर्यंत आपली संत परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मान्य आहे. शेवटचे संत वारकरी संप्रदायाचे कोणते असतील तर ते संत शिरोमणी संत श्रेष्ठ निळोबराय महाराज आहे. आईच काही लोकांना संत निळोबराय महाराज कोण होते हे सुद्धा माहित नाही. महाराज वारकरी संप्रदायातील सगळ्यात शेवटचे संत म्हणून ज्यांना मान्यता आहे त्याच्यामध्ये निळोबरायांचं नाव आहे. निळोबरायांनंतरची जी संत झाली त्या संतांचे अभंग आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मान्य नाही. निळोबरायांपर्यंतचेच अभंग आपल्या वारकरी सांप्रदायिक भजनामध्ये म्हटल्या जातात. आणि कदाचित प्रश्न असा निर्माण होईल की निळोबरायांना जन्माला येण्याच्या अगोदर माऊली ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. निळोबरायांना जन्माला येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. मग निळोबरायांना जन्माला येण्याच्या अगोदर जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं असेल तर त्यांना निळोबरायांना जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य कसं काय म्हणतात. त्याचं कारण असं आहे की निळोबरायांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबाकडून संत श्रेष्ठ नारायण महाराजांकडून मला वाटतं पुत्र ना जगद्गुरु तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज त्यांच्याकडून जगद्गुरु तुकोबारायांचा फार मोठा इतिहास ऐकला, फार मोठं चरित्र ऐकलंय. आणि निळोबरायांना जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनाची आस लागली, ओढ लागलेली आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी वैकुंठ गमन झालेलं आहे, परंतु मला जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं आहे, मला अनुग्रह प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसले त्या ठिकाणी आणि म्हणू लागले, महाराज तुम्ही मला अनुग्रह न देता कसं काय गेलात. अनुष्ठान करू लागले. त्यांच्या अनुष्ठानाचा भाव बघून भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर म्हणतात, निळोबा अरे आलोय म्हटले तुला दर्शन देण्याकरता. निळोबरायांना डोळे उघडून बघितलं आणि विचारलं, कोण तुम्ही. अरे म्हटले मी पांडुरंग आहे. निळोबराय म्हणतात, येथ तुझं लागी बोलाविले कोणी. म्हणतात निळोबराय, तुझं लागी येथ बोलाविले कोणी. प्रार्थिल्या वाचून आला शिकारे. अरे तुला या ठिकाणी कोणी बोलावलंय. प्रार्थिल्या वाचून आला शिकारे. अरे तुझी जर मी प्रार्थनाच केली नाही तर तू या ठिकाणी आला कशा करता. देव म्हटले, आता मोठी पंचायत झाली बुवा आता. अरे ज्यांचा निळोबराय ध्यास करताय ते जगद्गुरु तुकोबाराय, त्यांनी एवढं जीवन कशा करता खर्च केलं. माझ्या नामस्मरणामध्ये माझी प्राप्ती व्हावी म्हणून खर्च केलंय आणि या निळोबरायांना सहजासहजी माझी प्राप्ती होते. तर या निळोबराय मला म्हणतोय की तुझं लागी येथं बोलाविले कोणी. आणि शेवटी देवाला सुद्धा परत पाठवून दिलं. निळा म्हणे आम्ही नोळखिजो देवा. काय
निळा म्हणे आम्ही नोळखी जो देवा तू काही याचा धावा करीत असो. अरे आम्ही देवाला ओळखत नाही, आम्ही तू काही याचा धावा करीत असो. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठातून खाली यावं लागलं आणि वैकुंठातून खाली येऊन निळोबरायांना अनुग्रहित करावं लागलं. विठ्ठल आणि मग जगद्गुरु तुकोबरायांचा अनुग्रह झाल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती झाली. अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानरूपी प्रकाश पडल्यानंतर मग ज्या माझ्या सद्गुरूंनी मला अनुग्रहित केलेलं आहे ते माझे सद्गुरू, ते माझे संत कसे होते त्यांचं वर्णन जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेवराय निळोबराय महाराज आजच्या अभंगात करतात. कारण ज्यांच्याकडून मला अनुग्रह झाला ते कसे होते, तर तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठल आहे, ज्यांच्याकडून मी अनुग्रहित झालो त्यांच्या अंतःकरणातला हेतू फक्त विठ्ठल होता. यशवंत बाबांनी या ठिकाणी प्रसंग सर्वांना ज्ञात आहे, वारंवार मी बोलतोय. यशवंत बाबांनी या ठिकाणी नोकरी केली, ब्रिटिश काळामध्ये सैन्यातली नोकरी, दुसऱ्याच्या आधिपत्याखाली कामाला. परंतु ज्या वेळेला सुट्टी भेटत नाही त्यावेळेला मन कासावीस झालंय. अरे पांडुरंगा तुझ्याकडे मला येता येत नाही. शेवटी मन घट्ट केलंय आणि जर इंग्रज अधिकारी मला जर सुट्टी देत नसेल तर मी त्यांच्याकडे सैन्यामध्ये नोकरी करणार नाही, मी निघून जाईल. परिस्थिती जरी गरिबीची असेल, गरिबीची परिस्थिती असायला पाहिजे. एकंदरीत आपण विचार जर केला, सैन्यातली नोकरी जर सोडून गेले असते तर घरची तारामळ उडली असती. म्हणून घरची तारामळ उडू नये म्हणून पांडुरंग परमात्मा त्यांच्या जागेवरती ड्युटी करण्याकरता आला. असं एक अनुमान प्रमाण आपण लावू शकतो. बरोबर आहे की नाही? नाहीतर आपण जर गेलो ड्युटी सोडून देऊ म्हणून बरं गेली तर गेली ड्युटी, लय उत्मात केलं म्हणजे 2-4 पिढ्यापासून. पण देवाने यशवंत बाबांबद्दल असा विचार केला का नाही, अरे त्याची संसाराची त्याच्या जीवनाची चिंता मला वाहिली पाहिजे. म्हणून देव स्वतः या ठिकाणी त्यांच्याकरता त्यांच्या जागेवरती ड्युटी करण्याकरता येतोय. आणि हा प्रसंग फक्त इथपर्यंत या मंडपातच त्या ठिकाणी बांधून राहिलेलं नाही. बरं, या यशवंत बाबांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभरचे कीर्तनकार, आता गुरुवर्य छोटे माऊली कदमांचं संजू भाऊ कीर्तन होतं नाशिकला दिनेश महाराज मोजारांकडे. त्यावेळेला तिथे त्या कीर्तनामध्ये छोटे माऊली कदम माऊली महाराजांनी इथला हा प्रसंग त्या कीर्तनामध्ये सांगितला. आणि पांडुरंगाची भक्ती कशी असावी हे त्या प्रसंगाद्वारे लोकांना सांगण्यात आलं. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या भूमीमध्ये हा प्रसंग घडलेला आहे. परंतु खरं सांग या ठिकाणी जेवढे बसले तेवढी पवित्रता आणि तेवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहे का? आहे का? खरं बोलायचं, माझ्या सहित खरं बोलायचं प्रत्येकानं. महाराष्ट्रभर त्या ठिकाणी प्रसंग सांगितले जातोय. प्रसंग सांगितले ते सोडून द्या लौकिक, ज्यांच्याकरता देव स्वतः आलाय हे प्रत्येकानं मान्य केलेलं आहे. परंतु या जागेचं महत्त्व, या भूमीचं महत्त्व अजूनही कदाचित म्हणण्यापेक्षा 100% आपल्या अंतःकरणामध्ये तेवढी भावना आणि तेवढं महत्त्व या जागेविषयी नाहीये. त्या जागेविषयी जर एवढं महत्त्व असतं तर आमच्या संजू भाऊंना एकट्यांना आणि आमच्या उघडे बाबांना एवढी धावपळ करण्याची गरजच पडली नसती. चला जाऊ द्या, विषय वेगळा आहे. असो, त्यांच्या अंतःकरणातला हेतू विठ्ठल होता म्हणून त्यांच्याकरता पांडुरंग परमात्मा आलाय. आणि असंच वर्णन निळोबराय म्हणतायत, ज्यांचा हेत विठ्ठल आहे, ज्यांच्या अंतःकरणातला हेतू विठ्ठल असेल त्यांना संत म्हणावं. त्याचं कारण काही ठिकाणी क्रिया चांगली असते परंतु अंतःकरणातला हेतू फार वाईट असतो. वरून त्या ठिकाणी भगवा वेश धारण केला जातो. आता समजा आपल्या प्रातस्मरणीय गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांकडे एखाद्यानं बघितलं आणि म्हटलं आता मला बी असं मोठं महाराज व्हायचं, लोकांनी मला मानलं पाहिजे, आणि त्यांच्याकडे बघून जर नुसती भगवी लुंगी लावली जमल का? त्याला अंतःकरणातला हेतू विठ्ठल लागतोय. क्रिया महत्वाची नाहीये, अंतःकरणातला हेतू विठ्ठल पाहिजे. काही ठिकाणी महाराज क्रिया चांगली असते, हेतू वाईट असतोय. 4 वर्ष बोकड्या सांभाळला आणि 4 वर्षानंतर अचानक त्याच्या समोर फुलांचा हार येऊ लागला, बुक्का येऊ लागला, अक्षत येऊ लागल्या. बोकड्याचं काय, कशा करता बोकड्याचं पूजन करायचं?
4 वर्ष त्याला खायला हिरवा चारा भेटला नाही आणि 4 वर्षातून जर त्याच्याकरता हिरवा चारा आणि एकाच दिवशी जर चांगला गोडधोड नैवेद्य येत असेल तर त्या बोकड्यानं समजून चालावं, हे नैवेद्य माझ्याकरता नाही आहे, माझ्या मालकानं कुण्यातरी देवीचा नवस केलेला असावा, म्हणून आज 4 वर्षातून माझ्याकरता अक्षदान बुक्का येतोय. बोकड्याला पूजण्याची क्रिया चांगली आहे, अंतःकरणातला हेतू फार वाईट आहे. एक शेठजी निघाले त्या ठिकाणी, जुन्या काळचा दिवस, आपली राजदूत घेतली, प्रवासाला निघाले. गावच्या वेशीजवळ आले. वेशीजवळ चिखल झालेला होता. चिखल झाले, गाळामध्ये गाडी फसलेली आहे, कपडे भरले, मोठी पंचायत झाली आणि म्हणून त्या ठिकाणी 2-4 तरुण पोरं पळत आली. त्यांनी त्या शेठजीची गाडी काढून दिली, चांगली वॉश करून दिली, धुवून धावून शेठजीची गाडी चिखलातून बाहेर काढून दिली. शेठजी खुश झाले. 4 जणांना शेठजीनं 100 रुपये दिले आणि विचारपूस केली, बाळानं तुम्ही फार हुशार आहात, फार चांगलं काम केलं. म्हटले, काय काम करता तुम्ही? त्यांनी सांगितलं, आम्ही हेच काम करतो. अरे गाडी फसल्यानंतर तुम्ही हे काम करताय, इतर वेळेला तुम्ही काय काम करताय? त्यांनी सांगितलं, शेठजी गाडी काढून दिल्यानंतर पुन्हा आम्ही या मातीत पाणी सोडतोय. गाडी काढून धुवून देण्याची क्रिया चांगली आहे, परंतु दुसरी गाडी फसवण्याचा जो हेतू आहे तो फार वाईट आहे. एकदा 100 भेटले, दुसरी गाडी अशा दिवसातून 5 गाड्या झाल्या तर रोज सुटला. म्हणून क्रिया चांगली असून उपयोग नाही, अंतःकरणातला हेतू चांगला पाहिजे. काही ठिकाणी हेतूही वाईट असतो, क्रियाही वाईट असते. एक जण जंगलाच्या कडाला बसला, म्हटलं, राम भाऊ, अरे वाघ सुटलाय, बिबट्या सुटलाय, खाईल म्हटले, तुला खाऊ दे म्हटले. अरे घरी लेकरं बाळ तुझे उपवाशी मरतील, खाऊ दे म्हटले वाघानं. एकदा की नाही त्याला माणसाच्या रक्ताची चव लागली ना, गावातला तो एकही माणूस जिवंत ठेवणार आहे. म्हणजे क्रियाही वाईट आहे, हेतूही वाईट आहे. काही ठिकाणी क्रिया वाईट असते महाराज, परंतु अंतःकरणातला हेतू शुद्ध असतो. गुरुजी मारतायत आपल्याला, क्रिया वाईट आहे, परंतु अंतःकरणातला हेतू मात्र फार शुद्ध आहे. आई मारते आपल्याला, रागावते आपल्यावरती, मारण्याची क्रिया वाईट आहे, परंतु अंतःकरणातला हेतू फार शुद्ध आहे. अरे तुमची क्रिया जर भगवान परमात्म्याला शिव्या देण्याची असेल, परंतु अंतःकरणामध्ये जर भाव असेल, तर तुमच्या शिव्यांची नोंद सुद्धा ग्रंथांना घ्यावी लागेल. विठ्ठल जनाबाईनं पांडुरंग परमात्म्याला शिव्या दिल्या, ज्यांच्या दरबारात आपण बसलोय. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मढे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देती दासी जणी. काय देवाला, किती खालच्या भाषेत. तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, या खालच्या भाषेमध्ये जनाबाईने देवाला शिव्या दिल्या, परंतु जनाबाईच्या अंतःकरणातला भाव शुद्ध होता. त्या जनाबाईंच्या शिव्यांची दखल सुद्धा आमच्या धर्मशास्त्राला, धर्मग्रंथांना घ्यावी लागली. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की क्रिया अंतःकरणातला भाव जर शुद्ध असेल, क्रिया शिव्या देण्याची असू द्या, भगवान परमात्मा तरी सुद्धा आपल्याला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. अरे काही ठिकाणी फक्त भजन दिसतंय, परंतु अंतःकरणातला हेतू चांगला नसतोय. भजन फक्त मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता असते, भजन भगवंता करता नसते. काही ठिकाणी बरं, या सर्व धर्ममंडपातले सोडून आमचे गुरुजी सांगायचे, काही ठिकाणी फक्त वरून भजन दिसतंय, अंतःकरणातला हेतू फार वाईट आहे. माझे 5 नाट पाठ आहे, 2 वासुदेव पाठ आहे, 1.5 पिंगळा पाठ आहे, याला महत्व नाही. अंतःकरणातला भाव किती आहे ते महत्वाचं आहे. मी नाटपाठ केले असं म्हटलं जातंय, ज्याचा नाटपाठ त्याचा कीर्तनात थाट. मग मी फार 50 नाटपाठ केले, मी लय श्रेष्ठ झालो का नाही? माझ्या अंतःकरणामध्ये त्यातला भाव किती उतरलेला आहे याला महत्व आहे. येर बहुत जुरडी किरीटी आणि जयाचे भजने भोगासाठी, ते आशा तिमिरे दृष्टी विषय अंध झाली. अरे भोगासाठी भजन करून उपयोग नाही, भजन देवा करता केलं पाहिजे. भजनाची क्रिया चांगली असते. काही ठिकाणी अंतःकरणातला हेतू फार वाईट असतो. एक जण इकडे ओढितो, पलीकडचा दुसरीकडे ओढितो, तिसरा तर डायरेक्ट ध्रुपद घेऊन जातो. म्हणजे अशी परिस्थिती आहे. परंतु महाराज म्हणतात, येर बहुत जोडी किरीटी, जयाचे भजने भोगासाठी, ते आशा तिमिरे दृष्टी विषय अंध झाली. लोकांना दाखवण्याकरता भजन करू नका. अंतःकरणात
हेतू शुद्ध ठेवा, मला भगवंतापर्यंत जायचंय, या हेतून भजन करा. तेव्हा कुठेतरी आपण भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोचू. विठ्ठल अशीच काही लक्षणं संतांची भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेली आहे. ज्यावेळेला कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये महाभारतासारखं युद्ध चालू होणार, त्यावेळेला भगवंता अर्जुनाचं सारथ्य पण करत होते. त्याचं कारण अर्जुनावरती फार प्रेम होतं. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, आणि सारथ्य पण पार्थाचे करीत वसे. माऊली ज्ञानोबांनी वर्णन केलं, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताच्या प्रेमासाठी देव त्यांचा त्या ठिकाणी सारथी बनलेला आहे. आता अर्जुन म्हणतोय, ज्यांच्या बरोबर मला एवढं घनघोर युद्ध करायचं आहे, त्यांचे चेहरे मला एकदा बघायचे आहे. म्हणून सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत, काय कर की दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन माझा रथ उभा कर. अर्जुनानं सांगितल्याप्रमाणे सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम, अर्जुनानं सांगितल्याप्रमाणे भगवंतानं दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन रथ उभा केला. अर्जुनानं समोर बघितलं, अरे मला कुणाबरोबर लढायचं आहे. त्यांच्याकडे त्या ठिकाणी दृष्टी टाकल्यानंतर दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युसुम समुपस्थितम सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपतुच्च शरीर मे रोम हर्षर्ष गायते. गीता बघा, पहिला अध्याय बघा, पहिल्या अध्यायामध्ये वर्णन आहे. अर्जुनानं स्वजन बघितले, समोर बघितलंय, काका मामा मुलं, त्या ठिकाणी पुतणी आहे, चुलत भाऊ आहे, त्यांच्याबरोबर मला लढायचं आहे. अर्जुनाचं त्या ठिकाणी अंगावर रोमांच खडे झालेत. अर्जुनाच्या हातातलं गांडीव नावाचं धनुष्य गळून पडले. गांडीवम संसते अस्त्वाक त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमे वस्तांतुम भ्रमतीवच मे मना. अर्जुन भ्रमित झाला आणि अर्जुनाला भ्रमाच्या बाहेर काढण्याकरता भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुन मोठ्या पंडिताच्या गप्पा करू लागला. अर्जुन भगवंताला म्हणू लागला, अरे ज्यांच्या बरोबर माझं बालपण गेलंय त्यांच्या बरोबर मला तू लढायला लावतोय, अरे ज्यांच्या अंगा खांद्यावरती मी खेळलोय असे पितामह भीष्माचार्य आहे, मला त्यांच्या विरुद्धात त्यांना तुम्हाला मारायला लावतोय. अरे आज मी जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून नामांकित आहे, ही कुणाची देणगी आहे? द्रोणाचार्य यांची आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी पार्थू द्रोणाचा केला त्याने माझं धनुर्वेद दिला, तयाचा काय हा भारीला वधी तया ते. अरे त्यानं मला धनुर्वेद दिलेला आहे, अरे माझ्या गुरुजनांना तू मारायला लावतोय, हे फार मोठं पाप आहे. अरे असं सांगितलं जातंय, या ठिकाणी ढेकून मारलं तर पाप होतंय आणि गुरुजनांना मारून मी राजगादीवर बसू ही योग्य नाही. गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेय भोगतून भैक्षमपिह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हेव मुंजिय भोगान रुधिर प्रदिग्धान. अर्जुन म्हणतो, मी लढाई करणार नाही, मी मारणार नाही, मी निघून जाईल, मी त्याग करणार आहे, मी निघून जाणार आहे, नकोय मला राज्य. अरे माझ्या गुरुजनांना मारून जर मला ही गादी भेटत असेल तर नकोय मला ती गादी, त्यापेक्षा मी जोडी घेऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करेल, नकोय मला ही गादी. अर्जुन पंडित त्याच्या गप्पा करू लागला. भगवंतानं सर्व ऐकून घेतलं. पहिला अध्याय भगवंताने ऐकून घेतला आणि दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत अर्जुन बोलत होता. गीता उघडून बघा, गीतेचा दुसरा अध्याय बघा आणि दुसऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा म्हणतायत, अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञा वादंशी भाससे गतासुन गतासुंच नानु शोचंती पंडित. अर्जुना, अरे तू पंडिताच्या गप्पा मारतोय, त्यागाच्या साधूच्या संतत्वाच्या गप्पा मारतोय, परंतु तू त्यागी नाही, तू साधू नाही, तू संत नाही. मग संत कुणाला म्हणावं? भगवंत म्हणतात, असा कर्माचा त्याग केल्यानंतर त्याला संत म्हणत नाही. संत कुणाला म्हणावं? भगवंत बोलत बोलत 12व्या अध्यायापर्यंत आले आणि 12व्या अध्यायामध्ये मग संतत्वाची लक्षणं सांगू लागले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. जो अद्वेष्टा सर्वभूतानां अद्वेष्टा. माऊली ज्ञानोबरांनी याच्यावरती सुंदर ओवी खर्ची घातली. माऊली ज्ञानोबर म्हणतात, सर्वभूताचे ठाई द्वेषाते नेण्याची काही आप परू नाही चैतन्य जैसा. काय म्हणतात माऊली ज्ञानोबराय, काय भाषा गोड वापरली, काय सुंदर लक्षण सांगितलं. सर्व भूताचे ठाई द्वेषाते नेण्याचे काही. हे जे सर्व भूत मात्र आहे, जे पशु पक्षी प्राणी आहे, जे मानव आहे, हा सर्व समाज आहे. या समाजातील कुठल्याही व्यक्तीबद्दल जे अंतःकरणामध्ये द्वेष बाळगत नाही, द्वेषाते नेण्याचे काही आप परू नाही चैतन्य जैसा. जे द्वेष प्राणी मात्रांविषयी
द्वेष बाळगत नाही आणि कुणाबद्दलही आपपर भाव ठेवत नाही. आपपर म्हणजे काय? कोण जवळचा, कोण लांबचा, कोण माझा, कोण तुझा, कोण उच्च, कोण नीच, हा आपपर भाव ज्यांच्या जवळ नसतोय ना त्यांना संत म्हणावं. ज्याप्रमाणे बघा भगवंत म्हणतायत, मी चैतन्य रूपाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या गटागटामध्ये त्या ठिकाणी विराजमान झालेलो आहे. मग जसं सर्वांच्या शरीरामध्ये एकच एक परमात्मा भरलेला आहे, जैसा हृदयामध्ये मी कामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी भरलेलो आहे, चैतन्य रूपाने मी आहे. मी कुणाजवळही आपपर भाव ठेवला नाही. तसेच संत सुद्धा कुणाबद्दल आपपर भाव ठेवत नाही. अरे एखाद्या वेळेला गटाच्या आकारामध्ये आपपर भाव असू शकतो, परंतु मातीमध्ये आपपर भाव नाही. एखाद्या वेळेला कपड्याच्या रंगांमध्ये आपपर भाव असू शकतो, कुणाचे भगवे असतील, कुणाचे पांढरे असतील, कुणाचे काळी असतील, परंतु सुतामध्ये आपपर भाव नाही. तसं एखाद्या वेळेला उपाधीमध्ये आपपर भाव असू शकतो. कुणी स्त्री असेल, कुणी पुरुष असेल, कुणी जलचर, भूचर, खेचर, उभयचर, कुणी असू द्या, उपाधीमध्ये आपपर भाव असेल, परंतु चैतन्यामध्ये आपपर भाव नाही. सुताशिवाय कापड नाही, अर्थात रंग कोणताही असला तरी. मातीशिवाय घट नाही, अर्थात आकार कोणताही असला तरी. आणि त्या भगवान परमात्म्याशिवाय हे शरीर नाही, अर्थात उपाधी किती असल्या तरी. विठ्ठल 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 माऊली ज्ञानोबांनी वर्णन केले, सर्व घटी रामधी हादी एक सूर्यप्रकाश एक सहस्ररश्मी. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. खिचडीची पंगत आहे, वाजवायचं असेल तर मोकळ्या मनानं वाजवा, नाही तर वाजू नका. वाजवा एकदा कडकडून, टाळ्या वाजवा जरा. एवढं भजन गोड सुंदर. देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधून पाहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की सर्व घटी रामधी हादी एक सूर्यप्रकाश एक सहस्ररश्मी. प्रत्येकाच्या गटागटामध्ये भगवंत वसलेला आहे. म्हणून कुणाचा द्वेष करू नका. आणि जे कुणाचे द्वेष करत नाही, सर्व भूताची ठाई आणि द्वेषात नेण्याची काही 12व्या अध्यायातली उभी आहे. म्हणून अद्वेष्टा सर्व भूतानाम अद्वेष्टा. जे कुणाचा द्वेष करत नाही. आता त्याच्यामध्ये फार प्रकार पडतात. काही द्वेष्ट्याचे द्वेष्टी असतात, काही अद्वेष्ट्याचे द्वेष्टी असतात आणि काही द्वेष्ट्याची अद्वेष्टी असतात. आता द्वेष्ट्याचे द्वेष्टी कुणाला म्हणतात?
ज्याने एखाद्यानं आपलं चांगलं केलं तरच आपण त्याचं चांगलं करायचं, त्याला द्वेष्ट्याची दृष्टी म्हणतात. म्हणजे एखादा आपल्या घरी लग्नाला आला तरच आपण त्याच्या घरी लग्नाला जायचं, नाही तर जायचं नाही म्हणा ना. एखादा आपल्या घरी भंडाऱ्याला आला तरच आपण त्याच्या घरी भंडाऱ्याला जायचं, नाही तर जायचं. आणि एखादा जर आपल्या स्वतःच्या मौतीवर आला तरच आपण त्याच्या मौतीवर. हा विनोद जरी असला सज्जनानो, तरी याच्यातला भाव फार महत्वाचा आहे की दुसऱ्याने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याला त्रास देतो, तर आपण द्वेष्ट्याची दृष्टी या वर्गामध्ये मोडतोय. काही द्वेष्ट्याची अद्वेष्टी आहे, ज्यानं आपला द्वेष केला तरी सुद्धा त्याच्या सर्व चुका माफ करून त्याचे सर्व गुन्हे पोटात घालून त्याला त्या ठिकाणी आपलं अंगीकारलं पाहिजे, त्याला स्वीकार केलं पाहिजे. याला द्वेष्ट्याची अद्वेष्टी म्हणतात आणि याच्यात संत बसतात. जगद्गुरु तुकोबराय रोज त्या ठिकाणी देऊच्या मंदिरामध्ये कीर्तन करायचे. असंख्य श्रोते त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असायचे. काही 2-5 मुख्य श्रोते मंडळी बसलेली असायचे. त्याच्यात मंबाजी बुवांचं नाव आहे. मंबाजी बुवा रोज जगद्गुरु तुकोबरायांपुढे खांबाला टेकून कीर्तनाला बसायचे. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, काही अनावधानाने त्या मंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबरायांना काट्याच्या काठीने मारलं महाराज. फक्त काट्याच्या काठीने नाही, मागे पळू पळू काट्याच्या काठीने मारले. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा जगद्गुरु तुकोबराय कीर्तना करता रावळामध्ये जात आहेत. आसनावरून विणा उचलला, पंचमच्या स्वरामध्ये विणा लावलाय आणि आता रामकृष्णारी सुरुवात करायची म्हणून श्रोते मंडळींवरती दृष्टिक्षेप टाकलाय. समोर बघितलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी एक खांब रिकामा दिसला की ज्या खांबाला टेकून मंबाजी बुवा बसायचे. जगद्गुरु तुकोबरायांनी विचारलं, मंबाजी बुवा कुठे आहे? मंबाजी बुवा कीर्तनाला दिसत नाही. लोकांनी सांगितलं, महाराज मंबाजी बुवा आज कीर्तनाला येणार नाही म्हटले. अरे काय येणार नाही? महाराज मंबाजी बुवाला मोठा मनस्ताप झालाय म्हणून ते कीर्तनाला येणार नाही. तसाच महाराजांनी आसनावरती विणा टेकवला आणि मंबाजी बुवाच्या घराच्या दिशेने वाटचाल करू लागले. इकडे मंबाजी बुवाला फार मोठा मनस्ताप झालाय. अरे जे जगद्गुरु तुकोबरायांचे कीर्तन ऐकून आपण धन्य झालोय, त्याच जगद्गुरु तुकोबरायांवरती आपण अपकार केलेला आहे, त्यांनाच मारलेला आहे. या मनस्थितीमध्ये बाजीवरती पोहडलेला आहे. जशी जशी कीर्तनाची वेळ होत होती तशी तशी मंबाजी बुवाची झोप सुद्धा उडून जात होती. मंबाजी बुवाचा नित्य नियम कीर्तन श्रवण करण्याचा होता. मंबाजी बुवाला झोप लागत नव्हती. समोरून जगद्गुरु तुकोबराय येत आहेत. जगद्गुरु तुकोबराय मंबाजी बुवाच्या पायथ्याशी बसतायत आणि म्हणतात, मंबाजी बुवा कीर्तनाला चला ना मंबाजी बुवा. अरे तुम्ही जर आला नाहीत तर माझं कीर्तन होणार नाही. तुम्ही जर कीर्तनाला समोर आले नाहीत तर मला कीर्तन करता येणार नाही. कुणी म्हणावं? जगद्गुरु तुकोबरायांनी, मंबाजी बुवा तुम्ही जर कीर्तनामध्ये जर नसाल तर मला कीर्तन करता येणार नाही. मंबाजी बुवानं सांगितलं, काय बोलताय महाराज? अहो तुमचा अधिकार मला माहिती आहे. तुमची कीर्तन ऐकून मी त्या ठिकाणी धन्य झालेलो आहे आणि आज मी तुम्हाला काट्याच्या काठीने मारले. इकडे लक्ष द्या, मी तुमच्यावरती अपकार केले, अपकार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मंबाजी बुवा तुम्ही माझ्यावरती अपकार नाही उपकार केलेत, उपकार. ओहो काय बोलतायत महाराज? अहो काट्याच्या काठीने मारले तरी तुम्ही मला म्हणतायत मंबाजी बुवा तुम्ही उपकार केले. काय उलट तर बोलत नाही ना महाराज तुम्ही? नाही मंबाजी बुवा तुम्ही खरंच माझ्यावरती उपकार केले. जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले, मंबाजी बुवा एकांतामध्ये डोंगरावरती भजन करत होतो आणि काही कर्मठ मंडळींनी माझं भजन भंग करण्याकरता सुंदर लावण्यवती स्त्री पाठवली. जगद्गुरु तुकोबरायांचं भजन भंग करण्याकरता स्त्री पाठवली. जगद्गुरु तुकोबराय भजनामध्ये तल्लीन आहे. स्त्री त्या ठिकाणी त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली आहे आणि काम उत्तेजना होईल असे त्या ठिकाणी कृत्य करू लागली. जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं कोण आलंय. जगद्गुरु तुकोबरायांनी दृष्टिक्षेप टाकला. समोर बाई दिसली आहे. आजूबाजूला पूर्ण डोंगर सुनसान आहे. भोग समोर उपस्थित आहे. परंतु डोळे उघडल्यानंतर सुद्धा जगद्गुरु तुकोबराय त्या स्त्रीला म्हणतात, जाई ओ माते तू न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. मंबाजी बुवा ज्या माणसानं बाई माझं भजन भंग करण्याकरता पाठवली त्या माणसाचं मला वाईट वाटलं नाही. उलट त्या माणसाने माझ्यावरती उपकार केले. काय बोलताय महाराज? हो ना, ज्यानं स्त्री पाठवली ती स्त्री माझ्यापर्यंत आली आहे आणि ज्या अर्थी मी त्या स्त्रीला म्हणतोय, जाई ओ माते तू न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे, त्यावेळेला मला कळतंय माझ्या शरीरातली काम वासना मला सोडून गेली आहे. अरे त्यानं जर स्त्री पाठवली नसती तर कदाचित माझी काम वासना सोडून गेल्याचा आनंद मला झाला नसता. मंबाजी बुवा अरे दुष्काळामध्ये माझी पत्नी अन्न करता मरण पावली. माझा एक संतू नावाचा मुलगा जगद्गुरु तुकोबरायांचा त्या दुष्काळामध्ये
अन्न अन्न करता करता मरण पावलाय. महाराज म्हणतात मंबाजी बुवा माझा मुलगा मरण पावलाय तरी सुद्धा मी भजनामध्ये खंड पडू दिला नाही. त्या दुष्काळाने मला शिकवलंय. ज्या वेळेला माझी पत्नी मरण पावली, ज्या वेळेला माझा मुलगा मरण पावलाय आणि तरीसुद्धा मी आनंदात भजन करतोय, त्यावेळेला मला समजलंय की माझा प्रपंचावरचा मोह, माझी प्रपंचावरची आसक्तीसुद्धा मला सोडून गेली आहे. त्या दुष्काळाचे सुद्धा मी उपकार मानेल. आता माझं काम सोडून गेलं आहे, माझी आसक्ती माझा मोह मला सोडून गेला आहे, परंतु माझ्या शरीरातला क्रोध मला सोडून जावा ही अपेक्षा होती. परंतु तशी परीक्षा घेणारच कुणी भेटत नव्हतं. मंबाजी बुवा आज जर तुम्ही मला काट्याच्या काठीने मारलं नसतं तर माझ्या शरीरातला मग क्रोध मला सोडून गेलाय याचा आनंद मला झाला नसता. अरे तुम्ही काट्याच्या काठीने मारून सुद्धा मी तुम्हाला न्यायला येतोय, त्यावेळेला मला आनंद होतोय की माझ्या शरीरातला क्रोध सुद्धा मला सोडून गेलाय. मंबाजी बुवा तुम्ही कीर्तनाला आलं पाहिजे. माझं सांगण्याचं तात्पर्य होतं द्वेष्ट्याचेही अद्वेष्टी, ज्यानं द्वेष केलाय त्याला नेण्याकरता ते येतात. काही अद्वेष्ट्याचे द्वेष्टी असतात म्हणजे जे कुणाचा तिरस्कार करत नाही तरी सुद्धा लोक त्यांचा तिरस्कार करतायत. माऊली ज्ञानोबांचं जीवनचरित्र सर्वांना ज्ञात आहे. समाजाकरता अवतार घेतले, विश्वाच्या कल्याणाकरता अवतार घेतला, परंतु समाजानं तरी सुद्धा त्रास दिलाय. आणि काही द्वेष्ट्याचेही अद्वेष्टी असतात, ते संत असतात. म्हणून त्याचं वर्णन या ओवीमध्ये महाराजांनी केलं की सर्व भूताचे धाई द्वेषात नेण्याचे काही आप परू नाही चैतन्य जैसा. रे कुणाबद्दल जे द्वेष बाळगत नाही त्यांना संत म्हणावं विठ्ठल. आणि असे जे संत आहे ते इतर कोणत्या टाण्या टोण्याला महत्व देत नाही. आता खोटं सांगत नाही. हा अभंग मी आमच्या दामोअण्णांच्या तोंडातून भजनामध्ये ऐकला होता. हे दामोअण्णा इथं उभे ना, यांच्या तोंडून मी मंदिरामध्ये एकादशीच्या भजनाला अभंग ऐकला आणि ते द्रुपद म्हणायचे नेणं ते काही टाणाटोना. आता टाणाटोना आपल्याला वाटायचं हेच लोक बोंदुगिरी करतात. म्हटलं असं काय म्हणताय बुवा, असं संतांनी काय लिहून ठेवलं. परंतु आचार्य लवितकर बाबांनी माझी शंका दूर केली. नेणं ते काही टाणाटोने म्हणजे काय की इतरत्र नामस्मरण सोडून जे काही कर्मकांड सांगितलेलं आहे त्या कर्मकांडाला ते महत्त्व देत नाही. ते कर्मकांड जप तप व्रत योगादी जी काही साधनं सांगितलेली आहे ती साधनं बाजूला ठेवून त्यांनी या समाजाच्या उद्धाराकरता नामस्मरणासारखा मंत्र दिला आहे. आणि ते संत काय करतात, कर्मकांडाला महत्त्व न देता जे फक्त नामस्मरण करत असतील, हे संतत्वाचं दुसरं लक्षण अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. नेनती काही टानाटोने नेनती काही टानाटोने निनती काही टानाटोना, निनती काही टानाटोना, नेनती काही टानाटोने नेनती काही निनती काही टानाटोना, निनती काही टानाटोना. नाम स्मरणे वाचोनी नाम स्मरणे वाचोनी नाम स्मरणे वाचोनी नाम स्मरणे वाचोनी नेनती काही टानाटोना निनती काही महाराज म्हणतात नेणते काही टाणाटोना नामस्मरणा वाचुनी. जे इतरत्र टाणाटोण्याला महत्त्व न देता फक्त नामस्मरण करतात, नामस्मरणा वाचुनी फक्त नामस्मरण करतात, त्यांना संत म्हणावं. हे संतत्वाचं दुसरं लक्षण. तिसरं लक्षण सांगत असताना म्हणतात असं ज्यांच्या अंतःकरणातला हेतू विठ्ठल आहे, जे फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करतात आणि जे काया वाचा माने धाले चित्तने डुल्लती. तिसरं लक्षण सांगत असताना म्हणतात जे कायेनं वाचेनं आणि मनानं जे फक्त आणि फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये डुलत असतात त्यांना संत म्हणावं. हे तिसरं लक्षण आहे. आपलं भक्त आपली भक्ती आपलं चिंतन हे कशातून आहे, फक्त वाचेतून आहे, कायेनंही नाही आहे आणि मनानंही नाही आहे. काही काहींचं फक्त वरच्यावर असतंय, परंतु महाराज म्हणतात फक्त तोंडातून नाही, कायेनं म्हणजे शरीरानं, वाचेनं म्हणजे तोंडानं
आणि मने म्हणजे अंतःकरणातून, काया वाचा आणि मने धाले चिंतने डुलती. जे काया वाचा आणि मनानं भगवंताचे चिंतनामध्ये डुलत असतील त्यांना संत म्हणावं, हे तृतीय लक्षण सांगितलेलं आहे. आणि महाराज म्हणतात असे ज्यांच्या अंतःकरणाचा हेतू विठ्ठल आहे, जे फक्त आणि फक्त नामस्मरण करतात, ते पण कशानं करतात तर कायेनं वाचेनं मनानं करतात. जगद्गुरु तुकोबरायांचा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. अमंगळ ठिकाणी त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत होते. कुण्या व्यक्तीनं बघितलं आणि सांगितलं, अमंगळ ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करतायत. त्यांनी त्यांच्या तोंडातली जीभ धरली. जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रत्येक रोमातून पांडुरंग परमात्म्याचं भजन ऐकू यायला लागलं. शरीरावरती 3.5 कोटी रोम सांगितले आणि त्या प्रत्येक रोमातून जगद्गुरु तुकोबरायांच्या रामकृष्णारी पांडुरंग भगवंताचं भजन निघत होतं. अशा जगद्गुरु तुकोबरायांकडून अनुग्रह भेटला म्हणून त्यांचंच वर्णन करतायत, काया वाचा आणि मने धाले चिंतने डुलती. आणि असे जे संत आहेत ते या ठिकाणी विषय भोगामध्ये आसक्त राहत नाही. हे विषय भोग जे पंचविषय सांगितले आहे, शब्द रस रूप गंध आणि शब्द रस रूप गंध आणि स्पर्श, हे जे पंचविषय सांगितले शास्त्रामध्ये, विचारसागर असेल या ग्रंथांमध्ये यांचा फार मोठा विस्तार केलेला आहे. परंतु एवढा विस्तार करण्याकरता मला टाईम नाही, मीच आवरून घेतो. त्याचं कारण संजू भाऊंनी मला फक्त सुरू करण्याची वेळ सांगितली होती, संपवण्याची वेळ सांगितली नाही. आता तुम्ही म्हणाले काही नामदेवरायांचं कीर्तन आहे का? जसं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये रावळात कीर्तन चालू व्हायचा टाईम असायचा, संपण्याचा टाईम नसायचा. कधी कधी पहाटे 3 वाजायचे. 3 वाजले बघितलं का परत काकडा चालू व्हायचा, काकडा संपला का परत आरती चालू व्हायची. असो, वेळही भरपूर झालेला आहे. एवढा आतंक जनसमुदाय, यशवंत बाबांवरती श्रद्धा असलेला पांडुरंग परमात्म्याची भक्ती करणारा हा अतांग जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. आणि प्रत्येकाकरता या ठिकाणी खिचडीची पंगत सुद्धा होणार आहे. ती कीर्तन झाल्यावर होणार आहे. आत्ताच मांड्या नका मोडू. कीर्तनाला सर्व पंचकृषीतील भाविक भक्त उभे आहेत. रांजणखोल असेल, दिघी असेल, धनगरवाडी असेल, खंडाळा असेल, वाकडी असेल, नांदूर असेल, लांडेवाडी आहे, दत्तनगर आहे, चितळी आहे, रामेश्वर भजनी मंडळ आदरणीय शेळके बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व पंचकृषीतून भजनी मंडळ, वारकरी, भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय काळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. ज्येष्ठ गायक ज्यांनी जेव्हापासून आबांनी ही संकल्पना चालू केली तेव्हापासून जे भजनाची सेवा देत आहेत, आदरणीय वंदनीय भजन भीष्म आमचे शिवदास बाबा दाभाडे असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. हा सोहळा जिवंत राहण्याकरता यूट्यूब चॅनलवरती वारकरी विचारधारा नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती हा सोहळा जे जिवंत ठेवतायत, चित्रीकरण करतायत आमचे जीवीचे जिवलग मित्र मितेश दादा बनकर असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ते हे गोड मृदंग वाजवतात. परंतु आता कॅमेऱ्याचा व्यवसाय सुरू केल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी, नाहीतर गोड उत्तम पक्वाचे आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. नाशिकहून आमच्याबरोबर आलेली मंडळी आहे, आदरणीय आमच्यावरती ज्येष्ठ बंधुवत प्रेम करणारे वंदनीय स्वप्नीलजी महाराज अहिरी असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आमचे गुरुबंधू ज्यांनी हरिद्वारला त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण केलेलं आहे, आदरणीय स्वामी नवनाथजी महाराजांकडे 2 वर्ष राहून त्यानंतर उत्तराखंडमध्ये त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, आदरणीय वंदनीय साईराज महाराज बडी असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आमच्याबरोबर आले. नाशिकमध्ये गेल्यानंतर ज्यांनी पितृवत आमच्यावरती प्रेम केलं, आमचे सोमनाथ काका असतील, त्याचप्रमाणे आमचे वसंत भाऊ सोनवणे असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. हार्मोनियमचे साथ करण्याकरता या ठिकाणी हांडे महाराज असतील, आदरणीय कुरे सर असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आदरणीय माऊली या ठिकाणी गोड साऊंड सिस्टीम आहे, कुरे साऊंड मंडप आणि टेंट हाऊस, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि या अभंगातून महाराज असं म्हणतायत की ज्यांचा हेतू अंतःकरणाचा विठ्ठल आहे, जे भगवंताचे नामस्मरण सोडून दुसरे टाणेटोणे जाणत नाही, जे कायेनं वाचेनं मनानं त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतात, ते या देहावरती राहत नाही, या संसारातील विषयांचा ते त्याग करतात. गोरोबा काकांचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. एवढे काही त्या भगवंताच्या भजनामध्ये पांडुरंग पांडुरंग भजन करत करत चिखल तुडवण्याकरता, मडके घडवण्याकरता चिखल आहे, चिखल चांगला तुडवला पाहिजे.
चिपड्या हातामध्ये घेतल्यात आणि त्या ठिकाणी भजन करू लागले, पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये नाचू लागले. एवढे काही देहावरती विरक्त झाले की स्वतःचा मुलगा पायाखाली चिरडला गेला याचं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. अनेक संतांचे चरित्र आहे, एवढं सांगण्याकरता आपल्याकडे टाईम नाही. म्हणून महाराज म्हणतात अशी जे संत आहे जे विरक्त देह आहे आणि त्यांना या संसारातील विषयांची आसक्ती नसते, त्यांना हे संसारातील विषय आठवतच नाही. हेच निळोपराय सांगते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. निळा म्हणे विराट देही, निळा म्हणे विराट देही, निळा म्हणे विराट देही, निळा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अरे हा शेवट आता जय विठ्ठल होईल. टाळकरी खाली बसतील. मान्यवरांचे ज्यांनी ज्यांनी योगदान केलेलं आहे त्यांचे सत्कार होतील. म्हणून जय विठ्ठल झाल्यानंतर, ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर फराळाची पंगत सांगितल्याशिवाय कुणी उठायचं नाही. विठोबा रखुमार जय जय विठोबा कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. टाळी वाजवा, भजन करा. हरी हरी जय हरी जय जय प्रमाणे या ठिकाणी श्री संत शिरोमणी भक्त शिरोमणी सावता बाबा आपले यशवंत बाबा यांच्या भूमीमध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. विठ्ठल 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 खाली बसा उठू नका कोणी. या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.